मॅम असाच मेकअप आहे, तुम्हाला मोलकर्णीचा रोल आहे. व्हॉट? हो. नाही 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 नाही, मला असं नाही दिसायचं, मी नाही करत आहे, सोड. पण मग मॅम आम्ही तुम्हाला 2.5 लाख पे नाही करणार. फाईन, ठीक आहे. किती वेळ लागणार आहे? मॅम थोडा वेळ लागेल, कॅमेरा फॉल्ट झाला. अजून वेळ लागेल, ऑलरेडी संध्याकाळ झाली आता. तुम्ही कॉस्ट्युम चेंज करता का? मला नाही येत साडी नेसता. बरं मी कोणाला तरी पाठवतो. यार. या या या, आज एकदम वेळ येतात. हा, काय करू? चहा मांडू का? नाही तर असं करते, खायलाच करते. हा, खायला करू का? करू की नको? हो राधिका, थांब ना जरा. काय झालं? नाही, बाहेर काही खाणं झालं का तुमचं? एरवी होतच असतं ना, मी म्हणून विचारलं. अगं, नकोय काही, आले आले पाणी तर पिऊ दे ना. आले आले काय प्रश्नांची सरबत्ती. नाही नाही, प्या प्या पाणी प्या तुम्ही. तुमचं डोकं दुखतंय का? नाही काही टेन्शन असेल तर सांगा. टेन्शन आहे का? राधिका काही हो हो, जरा डोकं दुखतंय मला. हे दे ना, ग्रीन टी दे ना जरा. देते. मी आलोच जरा फ्रेश हो. हा, ते शूज जागेवरती ठेवा. हा बच्चा, अगं कुठेस तू? फोन का नाही उचलतेस? मी घरीच आहे आता, पण मी भेटल्यावर सांगेन तुला सगळं. प्लीज चिडू नकोस ना. अगं नाही, मी नाही चिडते, पण तूही चिडू नकोस. ओके? हा, इट्स ओके. आपण उद्या भेटूया. हा ठीक आहे ठीक आहे, उद्या भेटू. बाय बाय. बस झालं यार आता. मला कंटाळा आलाय यार राधिकाचा. उद्या मी गॅरीला अल्टिमेटम देणार आहे. एकतर त्या राधिका सोबत राहा, नाही तर माझ्यासोबत तरी. अरे यार, काय चाललंय काय? शनाया नंतर करते म्हणत काही फोनच नाही करते, उचलत नाही, मेसेजला रिप्लाय नाही. मीच करतो. हॅलो. बच्चा कुठेस तू? फोन केला मगाशी, तेव्हा बोलली नाहीस. उद्या सांगते वगैरे म्हणालीस. उद्या वगैरे काय नाही, मला आत्ताच्या आत्ता सांग. हो फाईन, ठीक आहे, मी सांगते. एक काम कर, तू भेटायला ये आत्ताच्या आत्ता. वेडी आहेस का? आत्ता घरात राधिका आहे. अरे ती नेहमीच असणार आहे, पण तुला ऐकायचंय ना मला काय म्हणायचंय ते, तर तू ये भेटायला मला आता. अच्छा ऐक ना, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला आत्ता नाही भेटता येणार. मला फोनवर सांग ना, तू काय झालं? कुठे गेली होतीस? मी शूटला गेले होते का. कसल्या शूटला? फायनली माझं टॅलेंट कोणतरी रेकॉग्नाइज केलं यार. समोरून ऑफर आली. कमाल, काँग्रॅच्युलेशन. आय नो. आणि मी तुझ्या बरोबर शूटला येणार आहे. कोण आपण? काय पाहिजे? आम्ही शूटला आलोय इथे. पण इथे फक्त सिरियलची शूट होते, ऍडची वगैरे नाही. काही नाही, शूट मालवणीला शिफ्ट झालंय आता. कसं जायचं तिकडे? हा काय मेकअप आहे घाणेरडा, किती काळं केलंय तुम्हाला. असंच करायला सांगितलं मेकअप. त्या
त्यांना बोलव इकडे, मला बोलायचंय त्यांच्याशी. हा काय मेकअप आहे घालायला, कॅरेक्टर काय आहे नक्की? कुणी हा शहाणपणा करायला सांगितला तुला? काय गरज होती? मुळात अनोळखी माणसांवर विश्वास कशाला ठेवायचा असा? ते जाऊ दे सगळं. ऐक ना, मला सिरियसली खूप स्ट्रॉंग डाऊट आहे की ना हे सगळं त्या गुड फॉर नथिंगने केलंय. आता तिचा काय संबंध? अरे सिरियसली मला खूप खूप स्ट्रॉंगली वाटते की हे तिनेच करून आणलंय सगळं. आय एम डॅम शुअर की तुला ना वेळ लागलाय शनाय. काही झालं की त्याचं कारण राधिका कशी असू शकते? त्याच्यात राधिकाचा काय संबंध आहे? उगीच वड्याचं तेल वांग्यावर काढतेस तू. व्हॉट बडा, एकतर तू मला कळेल अशा भाषेत बोल, आणि माझं ऐक ना जरासं. मला माहिती आहे की ते तिनेच करून आणलंय सगळं. मला एवढा त्रास झालाय आणि कोण करणार आहे यार आता हे सगळं? तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू तुझ्या बायकोबद्दल काय ऐकूनच घेत नाहीस यार. मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते ना तुला. मी कोणीच नाही आहे का तुझी? अच्छा असं नाहीये, मला तुझीच पडलेली आहे. पण तुला मुळात हा शहाणपणा करायला सांगितलं होतं कोणी? एकदा मला नाही का विचारायचं? ए तू ओरडू नकोस हा माझ्यावर. अरे तुला का तुझ्या बायकोचा एवढा कन्सर्न आहे रे? आणि ठीक आहे, एवढाच कन्सर्न आहे ना तुला, तर जा तू राहा तिच्यासोबत. मी चालले पुण्याला. आता पुण्याचं काय काढलेस मध्येच? हो नाही, माझं ठरलंय, मी जाते पुण्याला. तू राहा तुझ्या बायकोसोबत. हे बघ ऐक, तू उगाच राधिकाला याच्यामध्ये खेचू नकोस. हेच ऐकायचं नाहीये मला. तू नक्की आहे कोणाच्या साईडने? माझ्या बाजूने की तुझ्या बायकोच्या बाजूने आहे रे? अगं तुझ्याच साईडने. नाहीयेस, आणि आहेस तो मला प्रूव्ह करते. आणि तोपर्यंत मला फोन पण करू नको, मेसेज पण करू नको. बाय. अगं तू काय चिडते? हॅलो अरे आता हिला काय प्रूव्ह करा? या बायका म्हणजे ना, हिला प्रूव्ह करा, तिला प्रूव्ह करा, राधिकाचं ऐका, हिचं. शांत गुरु, शांत. या शन्याने नक्की आजचा फियास्को झालाय सांगायला फोन केला असणार. यांना तर फारच कणावे तिची. आज चांगली जिरली असेल. आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला याचीच कंप्लेंट करत असेल. कंप्लेंट कोणाची करेल ईशाने? तिला कुठे माहिती होतं का हा प्लॅन आमचाच आहे म्हणून? तर काही संशय तर नसेल ना आला? नाही नाही नाही, एक नंबरची भयाडी. तिला कसला येतोय संशय? काय बोलत असतील इतका वेळ? शन्या काय करते काय नाही हे मला श्रेयसकडनं कळेलच. हॅलो आनंद भाऊजी, काय हो? अरे वहिनी, कसे आहात? आणि कसं चाललंय आपलं मिशन शनाया? खूपच मस्त. आणि आज शनाया आली नव्हती ऑफिसमध्ये. काही गडबड नाही गेली ना तिने? ती कसली गडबड करते? आता तिच्या आयुष्याचीच गडबड होऊन जाणार आहे. म्हणजे आओ, आज ना चांगली जिरवली शन्याची. म्हणजे काय केलं तुम्ही? मी आणि रेवतीनी एक चांगला प्लॅन तयार केला होता. हम्म. आम्ही काय केलं, रेवतीच्या ओळखीच्या एका प्रोडक्शन हाऊस मध्ये शन्याला पाठवून दिलं. तिला मॉडेलिंगची खूपच हौस आहे ना. तिला मॉडेलिंगचं आमिष दाखवलं आणि दिवसभर तिथेच बसवून ठेवलं काळा मेकअप करून. आता पण यांच्याशीच बोलून राहिली भैताड. काय सांगताय? हो ना, आता मला काय कळत नाही का हे आज जाऊन कोणाशी बोलतात ते? सारखे फोन येत असतात तिचे. आत्ताही तिचाच फोन असेल. पता नाही गुरु में कब अक्कल आएगी. पण बरं झालं तुम्ही त्या शनायाला ना व्यवस्थित धडा शिकवला. गुड. वहिनी तुम्ही कीप इट अप प्लीज. पण आनंद भाऊजी, तुम्ही काहून फोन केला होता? जेवायला येताय का? येऊन जा ना. अहो आता 10-15 मिनिटात स्वयंपाक तयार होऊन जाईल. नाही, माझं जेवण चालू आहे. मी ना तुम्हाला एक निरोप द्यायला फोन केलाय. निरोप काय? तुम्हाला उद्या कपूर सरांनी बोलवलंय ऑफिसमध्ये त्या मसाल्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी. हो का? उद्या हो. काय झालं, जमणार ना? जमेल, पण उद्या कधी? उद्या सकाळी 9:30 वाजता. अहो आनंद भाऊजी, सकाळी सकाळी नाही, म्हणजे अथर्वची घाई असते, त्याचं आवरून द्यायचं असतं स्वयंपाक. शिवाय दुकानातलं सगळं मार्गी लावून यायला लागेल ना. ओ वहिनी, एक दिवस ऍडजस्ट करा ना. तुम्हाला कामासाठीच तर यायचं इथे. म्हणजे आता कपूर सरांनी बोलवलंय, आता येऊन भेटून जा ना प्लीज. बरं येते. आणि वहिनी, आजचं जे जेवण राहिलं ना ते उधार. हा आनंद भाऊजी, उधार काय? अहो कधी या, घर तुमचंच आहे की. हो बरोबर आहे. एकदा येतो न सांगताच. बर ठेवते. चला बाय.
बाप्पा कसं जमायचं उद्याच? नाही, हा ठरवता ऐकत नाही. आजच कणिक भिजवून ठेवते, म्हणजे उद्या पोळ्या केल्या पटपट होऊन जाईल. आणि पोळ्यांची कणिक आता काय एकटीच काय बडबडतेस? कोण? मी? हा मी? ते आपलं असंच. पण तुम्ही जी बडबड करत होता ती बाहेरपर्यंत ऐकू येत होतं. मी काय? बरं ते जाऊ द्या. उद्या सकाळी मला लवकर निघायचंय, तुमच्या आधी. कशाला? कपूर साहेबांनी बोलवलंय. आता या कपूरचं काय काम आहे राधिकाकडे? कपूर सरांनी कशाला? कॉन्ट्रॅक्टच काम असेल ना. कसं होणार आहे सकाळी कुणास ठाऊक. अथर्वचं आवरायचंय, तो एक तर ऐकत नाही पोट्टा. उद्या त्याची परीक्षा आहे, शाळेत सोडायला लागणार त्याला लवकर. होईल ग, मॅनेज होईल. आणि तुला काय आजकाल काही मॅनेज करता येतं. सिंगापूरला यायचं कसं मॅनेज केलंस ना तू. इथं काय लहान सहान आहे, करशील मॅनेज तू. तुम्हालाही असंच वाटतं ना? हो, नाही वाटतं म्हणजे काय, कॉन्फिडन्सच आहे मला. पण राधिका, नाही एक लक्षात ठेव, तुला बाकी सगळं जमत असलं ना तरी हे कॉन्ट्रॅक्टचं तुला वाटतं तेवढं साधं सोपं नाहीये बरं का. का? नाही म्हणजे बाकी वेळेला तू कसं छान छान पदार्थ करून लोकांना खायला घालून त्यांच्याशी गोड गोड वागून त्यांना कसं इम्प्रेस करतेस. हा, लोक कसे तुझ्या वागण्या बोलण्यावर फिदा होतात, तसं या बाबतीत घडणं मुश्किल आहे. म्हणजे इथे फक्त कपूर सर नाही आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे इतर पार्टनर्स सुद्धा आहेत ना. तुझं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या नजरेखालूनही जाणार आहे, त्यामुळे तुला वाटतंय तेवढं सगळं साधं सरळ सोपं नाहीये. गोष्टी कधीच साध्या सोप्या सरळ नसतात. म्हणून काय आपण प्रयत्नच करायचा नाही का? मी माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे आणि काम मिळवणार आहे. कर कर. उद्या जाऊ मग एकत्रच. नको, तुम्ही तुमचं जा, मी माझं जाईल. कामाच्या ठिकाणी काम. शिट्टी वाजली. काही केलं तरी राधिकाचा कॉन्फिडन्स काही कमी होत नाहीये. दिवसेंदिवस जास्तच हुशार होत चालली आहे. आता मलाच काहीतरी करावं लागेल. जाऊ दे, आधी शनायाचा इश्यू सॉल्व्ह करतो. उद्याच्या उद्या केडीला भेटतो आधी. अथर्व, आवरलं का रे? हो बघू बरं, पेन्सिल घेतली का? हो आणि खोड रबर. हो आणि सारखी खाडाखोड करू नको बरं, मार्क कट होतात, तुला माहितीये ना. हो हा, आणि नीट पेपर लिही, शांत डोक्याने पेपर लिही. हो. अभ्यास झाला ना तुझा? हो हो आई, तू 10 days प्रश्न का विचारते मला? आता नाही हा विचारणार. हे बघ, कंपास राहिली की नाही तुझी. चला आवरा लवकर. काय चाललंय, आवरलं का? हो आवरलं ना. काय नेहा, झाला का अभ्यास? हो झाला ना अभ्यास. हो. अभ्यास झालेलाच असतो, फक्त मार्क मिळवताना गडबड होते. आता असं काय म्हणून राहिली, हुशार आहे ती. अगं तिला काय, आपल्यालाही लहानपणी असंच वाटायचं ना की आपला अभ्यास झालाय. किती मस्त दिवस होते ना ते. हो ना, उगाच नाही म्हणत, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. खरंच मजेचे दिवस होते. बर, बोलत काय बसलोय. चला सर्व दप्तर घे ना तू, आपण निघूया बर का. अगं तू कुठे निघालीस सकाळी? मला पण निघायचंय, घाई आहे खूप. यांच्या ऑफिस मध्ये जायचंय ना, कपूर साहेबांनी बोलवलंय. हा ते तू बोलली होतीस. बर रेवती, मी नानीजींना सांगून ठेवलंय, पोरं शाळेत आली ना की ते बस मधनं उतरवून घेणार आहेत. बरं, हे एक बरं केलंस तू. हल्ली लवकर निघता नाही येत मला ऑफिस मधून, खूप काम असतं ग. तू काही काळजी करू नकोस, नानीजी आहेत ना. चल चला 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 ठरव, नीट लिहा पेपर, चुका करू नका. कळलं ना? चला पुढे जा. अरे नकोय रे. मग काय होय तुला, चहा कॉफी काय? काही नकोय बाबा, माझी कशी विकेट पडली दिसतंय ना तुला. अरे डार्लिंग, तू तू जो गेम खेळतोय ना त्यात विकेट पडणं आम बात आहे. हा, पण आज जे आहे तेच उद्या राहील असं नाही आहे, क्योंकि कल कल है और आज आज है. कभी हाथ में कटोरा, कभी सर पे ताज है. ए बाबा,
तू ते शेरो शायरी वगैरे नंतर करशील का? मला कळेल असं बोल, आता मला सोल्युशन दे ना, त्यासाठी आलोय ना. अरे हो, पण आधी प्रॉब्लेम तर सांग ना. शनाया गेलीये पुण्याला. मग काय, मस्त आहे, उत्तम आहे, जाऊ दे. उत्तम कसलं? शनाया जाताना मला धमकी देऊन गेलीये की मी राधिकाला असं वागवलं पाहिजे जेणेकरून तिला त्रास होईल, आणि मी जर असं केलं तरच प्रूव्ह होईल की राधिकापेक्षा मी शनायाचा जास्त विचार करतो. अरे यार, तुझं लाईफ आहे का जॉमेट्रीचे थेरम्स? कोणाला आणि काय काय प्रूव्ह करणार आहेस तू? अरे पण करावं लागणार आहे ना यार, नाही तर ती बोलणार नाही माझ्याशी. ही शनाया पण ना वेडी आहे. ती वेडी आहे आणि ही राधिका जरा जास्त शहाणी आहे. त्यामुळे हिचा वेडेपणा आणि हिचा शहाणपणा याच्यामध्ये मधल्यामध्ये मी भरडला जातोय. त्याच्यात आता त्या कपूर सरांनी नवीन कॉन्ट्रॅक्ट राधिकाला द्यायचा घाटच घातलाय. ते जर तिला मिळालं ना तर तिचा कॉन्फिडन्स अजून वाढणार आहे. ए बाई, तू काही पण करा, पण तुझ्या बायकोला कॉन्ट्रॅक्ट मिळू देऊ का देऊ? अरे का म्हणजे? तू म्हणतोयस त्याप्रमाणे तिचा शहाणपणा तर वाढेलच, पण मेन म्हणजे तिचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि एकदा का कुठल्या बाईचा कॉन्फिडन्स वाढला ना की मग ती पुरुषाला मागे टाकून अशी पुढे जाते ना की सांगता येत नाही. पण तुझी बायको आहे हा तशी, ती एकदा तुझ्या पुढे गेली ना की तुझी वाट लागली म्हणून समज. हा केडी, तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस रे? नाही माझ्या बाजूने बोलतोस की तिच्या? मी माझ्या बाजूनी, पण तू काही करा, तिला कॉन्ट्रॅक्ट नको मिळू देऊ बस. हा अरे हे झालं राधिकाचं, पण शनायाचं काय? अरे तेच ना, म्हणजे तू असं चित्र उभं कर की हे सगळं तू मुद्दाम राधिकाच्या विरोधात आहेस म्हणून करतोय, है की नाही? म्हणजे शनाया पण खुश होईल, तिचाही तुझ्यावर विश्वास बसेल. काय याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी. वा 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 केडी. नाही बाकी तू कसाही असलास ना, हा? तसं नाही, म्हणजे बाकी तू कसाही असलास ना तरी या बाबतीत मी तुला मानतो. हा म्हणजे असल्या आयडिया तुझ्याच चुपीत डोक्यातून बरोबर येऊ शकतात. क्या बात आहे, मानलं तुला. मानलं की नाही? हा? मग आण ना, गिफ्ट आण माझं. गिफ्ट कसलं? अरे सिंगापूर वरनं माझ्यासाठी काहीतरी तर आणलं असशील. अरे बाबा नको ते सिंगापूरचं नाव काढू रे. येताना हिच्या बॅगा इतक्या भरल्या होत्या ना त्या शनायाच्या शॉपिंग पायी की काही विचारू नको. कस्टमला मला ते एक्स्ट्रा पैसे भरून सगळं. अरे पण ड्युटी फ्री वरून माझ्यासाठी काही नाही जमलं यावेळेला, पण थँक्यू फॉर द ऍडवाइस. मस्त ऍडवाइस दिलास, क्या बात आहे. चल नेक्स्ट टाइम भेटतो, बाय. अरे ए ए ए गॅरी, अरे पण आत्ताच काय? अरे वाटलं तर चांगलं आत्ता झालीस ती सोय. आजकाल सगळंच फुकटात करतो हा. मी पैसे घेणार हा, पण पैसा वसूल करणार मी. भाभी जी, मैंने ही आपको कुछ बात करने के लिए बुलाया है. बोला ना सर. वैसे तो हमारी कंपनी का कॉन्ट्रैक्ट पाने के लिए बहुत बड़ी बड़ी कंपनी के लोग इंटरेस्टेड हैं, लेकिन मैं चाहता हूं कि ये कॉन्ट्रैक्ट आपको मिले. लेकिन हाँ, ये फैसला मैं अकेले नहीं ले सकता. म्हणजे? मतलब भाभी जी, हमारी कंपनी का पैनल बैठता है और वो डिसाइड करता है कि कॉन्ट्रैक्ट किसे दिया जाए. इसके लिए एक अच्छी सी प्रेजेंटेशन बनाकर हमारी कंपनी की कमेटी के सामने रखनी होती है, और जिसकी प्रेजेंटेशन अच्छी होती है कॉन्ट्रैक्ट उसे मिल जाता है. प्रेझेंटेशन म्हणजे? अपनी कंपनी के बारे में, अपने प्रोडक्ट्स के बारे में, अपने रिसर्च वर्क के बारे में. अगर आप चाहें तो ये प्रेजेंटेशन आपको कोई भी बना के दे सकता है, जैसे मिस्टर आनंद, पानवलकर सर, जैनी, और हाँ गुरुनाथ भी. नाही सर, कोणी बनवून देण्यापेक्षा मी बनवेन ना. नाही म्हणजे मलाही सगळं कळेल कसं बनवायचं असतं प्रेझेंटेशन वगैरे. जास्तीत जास्त काही अडलं तर मदत घेईन मी कोणाची तरी, पण कोणी बनवून द्यायला नको, मी बनवी. वेरी गुड भाभी जी, मुझे आप पर पूरा भरोसा है. ये प्रेजेंटेशन आपको 3 दिन में तैयार करनी है, और ये प्रेजेंटेशन आपके राधिका मसाले के लिए टर्निंग पॉइंट होगी. तो 3 दिन बाद मिलते हैं भाभी. हो सर, हे प्रेझेंटेशन चांगलं बनवण्याचा मी पुरा प्रयत्न करेन.